नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल झाली भोगी आणि आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर आज म्हणजे काही जणांकडे भोगीच्या दिवशी सुगड मांडतात, पण आमच्याकडे ना संक्रांती दिवशी मांडतात. तर मी तेच आता करते आणि मी तुम्ही छान असं डेकोरेशन केले, ते सुद्धा तुम्हाला ती दाखवेल. जे काही साहित्य लागतंय ना सुगडसाठी ते मी इथं घेऊन ठेवलंय. आणि इकडे पाटावर एक पीस आणि पाटाच्या खाली ना स्वस्तिक काढून घेतलंय. आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मिथुने छान असं डेकोरेशन सुद्धा केलंय, ते सुद्धा तुम्हाला ती दाखवते. त्यानंतर मग आता पूजा मांडणी करून घेते मी. जे काय आता स्वस्तिक काढले ना त्याच्यावर असा पाट ठेवून घ्यायचा. ठीक आहे. हा जो दोरा घेतलाय ना तो दोरा पवतं म्हणून आपण जसं गौरीमध्ये करतो ना तसंच हे सुगडांना पवतं म्हणून बांधायचं. पटपट लक्षात येत नाही माझ्या, जरा थोडं समजून घ्या. तर 5 फेरे असे मारून घ्यायचे टोटल प्रत्येक सुगडाला. म्हणजे 5 मी मांडणार आहे ना, तर 5 सुगडांना असं फेरा मारून घ्यायचा. मी इथे पवतं बांधून झाल्यानंतर ना सुगडांना हळदी कुंकू लावून घेते. ते थोडेसे सुके सुके सुगड आहेत ना त्याच्यामुळे कुंकू नीट बसत नाही, तरी पण बऱ्यापैकी बसवायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर छोट्या सुगडांना पण लावून घेतलं हळदी कुंकू. मग मी इथे आधी समई लावून घेतली. मी एकच समई लावते कारण दुसरी जी समई आहे त्याचा मी छोटा दिवा बनवते. आधी तांदूळ ठेवून घेतले समईच्या खाली आणि मग समई ठेवली. त्यानंतर पूर्ण पाटावर जो पीस ठेवला ना त्याच्यावर पण तांदूळ टाकून घेतले थोडेसे आणि थोडे तीळ टाकून घेतले असंच, कारण त्या पाटावर आपण सुगडांची मांडणी करून घेणार आहोत. आता मी इथे ना सुगड ठेवून घेते. आधी मोठे 2 ठेवून घेते, त्यानंतर छोटे 3 आहेत ना ते असे मी 5 सुगड मांडते. कारण गावी आमच्या 5 सुगडांचीच पूजा करतात. कोकणामध्ये तसं नाही. ही 5 सुगड 5 वर्ष पहिली 5 वर्ष पूजा करतात आणि नंतर मग ते वाण म्हणून दुसऱ्या भावकीमध्ये वगैरे असं देतात एक एक सुगड, आणि एक सुगड कंटिन्यू ते पूजतात दरवर्षी. तर मी इथे ना मोठ्या सुगडांमध्ये तीळ टाकून घेतलेत थोडे थोडे. आता छोट्या सुगडांमध्ये पण टाकून घेते. मोठे जे 2 सुगड आहेत ना ते माझ्याकडं जवळजवळ 3 वर्ष झाली आहेत आणि छोटे जे सुगड आहेत ते मी कालच नवीन आणलेत. कारण मी दरवर्षी ना छोटे सुगड नवीन आणते आणि मोठे सुगड तेच ठेवते. जर काय चुकत असेल तर नक्की तुम्ही मला सांगा, कारण मला अजून यातलं काहीच माहीत नाही. परत दरवर्षी नवीन घेण्यापेक्षा ना, कारण ते असेच पडून राहतात मग आपल्याकडे. आता मी ना मोठ्या सुगडामध्ये वाटाण्याच्या 5 शेंगा टाकून घेते. इकडच्या पण सुगडामध्ये 5 शेंगा टाकून घेते. म्हणजे प्रत्येक सुगडामध्ये 5-5 शेंगा टाकून घेते मी. तसं बघायला गेलं तर सासूबाई कधीच सुगड पूजत नाहीत, कारण का जसं माझं लग्न झालं आहे ना त्या वर्षापासून मी बघते सासूबाईंनी आजपर्यंत सुगड पूजलेलं नाही. त्याच्यामुळे मग मी पण पूजत नव्हती खरं तर. आधी कुणीतरी करत असेल तर ती गोष्ट कंटिन्यू केली जाते, नाहीतर मग कशाला कोण करेल. जसं मी घरातून बाहेर पडली म्हणजे वेगळं राहायला लागली तेव्हापासून मग ज्या काकींच्या शेजारी मी राहायची ना त्या काकी करायच्या सुगडपूजन. मग मला त्यांचं बघून मला इच्छा झाली. मग मी काकीने विचारलं मी करू शकते काय, तर म्हणाले हो सुवासिनीचा सण आहे तू करू शकतेस. तिथपासून मग मी करायला सुरुवात केली आणि आता स्वतःचं घर झाले म्हटल्यानंतर तर करणारच. काल जे मी ओले हरभरे काढून ठेवले होते ना ते पण त्याच्यामध्ये 5-5 टाकले. त्यानंतर गाजर टाकलं. गाजराचे पण 5-5 तुकडे प्रत्येक सुगडामध्ये ठेवले. त्यानंतर पावट्याच्या शेंगा म्हणजेच की वरण्याच्या शेंगा पण 5-5 टाकल्या आणि छोट्या सुगडामध्ये अगदी 2-2 बसत होत्या म्हणून त्याच्यामध्ये 2-2 ठेवल्या. त्यानंतर मग जे काही बोर असतं ना ते पण बोर मी मोठ्या सुगडांमध्ये 2-2 टाकले आणि छोट्या सुगडांमध्ये 1-1 ठेवलं, कारण का छोटी सुगडी छोटी असतात ना त्याच्यात जेवढं बसेल तेवढंच ठेवावं लागतं त्यामुळे. आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्या भाज्या मिळेपर्यंत आपला जीवात जीव येत नाही बायकांच्या, कारण का सिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळणं म्हणजे खूप अवघड आहे आणि तसं बघायला गेलं तर खूप महाग पण असतं. तरीसुद्धा आपल्या हौसेसाठी आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि आपण जर ह्या गोष्टी केल्या तर आपली मुलं पुढं जाऊन करतील. त्याच्यामुळे मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला खरंच खूप आवडतं.
नंतर त्याच्यामध्ये ना जे काही तिळगुळ आहेत ते ठेवून घेतले. खरं तर ह्या रेवड्या आहेत जे की पंढरपूरला वगैरे मिळतात माहिती आहे ना, ते छोट्या साईजमध्ये आहे. खरं तर मी यांना तिळगुळ म्हणून आणायला सांगितलं होतं, पण सांगलीमध्ये त्यांना ते मिळालं नाही. हे जे मिळालं ते घेऊन आले. तेच आता तिळगुळ म्हणून मी ठेवलेलं आहे, पण चवीला खूप छान लागतं ते. असे मी 2-2 ठेवून घेतले सगळ्या सुगडामध्ये. इथं मी मधल्या सुगडावर ठेवायचा प्रयत्न करते तरी ते खाली पडतं. म्हटलं ठीक आहे, तरी पण मी ठेवलं. बसलं ते थोड्या वेळानंतर. यामध्ये मिसिंग गोष्ट कोणती असेल तर ती घेवड्याच्या शेंगा आणि ऊस. खरं तर ना दरवर्षी मी त्यांना कामावरून येताना ऊस आणायला सांगते, पण यावेळेस मी विसरली खरंच. मस्तपैकी आज सुगड पूजन झालेलं आहे आणि मी गोड म्हणून गूळ आणि शेंगदाण्याची पोळी बनवले, कारण पुरणपोळ्या बनवायला वेळ खूप जातो म्हणून. आणि इथे आपलं सुगड पूजन आणि मितूने सगळं डेकोरेशन केलेलं ते अचानक निघालं, त्याच्यामुळे ते काढून ठेवलं आणि अशा पद्धतीनं आज सुगड पूजन झालेलं आहे. मी स्वराजला शाळेत आणायला गेल्यानंतर मितून इतकी सुंदर रांगोळी काढली होती ना, की मी आल्यानंतर अगदीच माझ्या तोंडातून वाव असा शब्द निघाला. खरंच खूप छान काढली होती. तिला अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला खूप आवडतात. तर आत्ताच मी स्वराजला शाळेतून घेऊन आले आणि अचानक रात्री ना माझी तब्येत खूप बिघडली, म्हणजे थोडासा ताप आणि सर्दी खूप झाली. त्याच्यामुळे आज पुरणपोळीचा बेत काही केला नाही आणि सकाळी त्यांचा डब्बा वगैरे पण द्यायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं डब्बा प्लस पुरणपोळी, त्यापेक्षा म्हटलं शॉर्टकट आपली गुळपोळी म्हणजे शेंगदाणा आणि गुळ ॲड करून ती पोळी बनवली आणि त्याचाच नैवेद्य मी दाखवला आहे. तर आता मिथूने सुद्धा साडी नेसली, तिला पण हौस आली, कारण मगाशी मी साडी नेसली होती. आता त्याला आणायला जायचं म्हणून मग म्हटलं ड्रेसवर जाऊया, कारण का साडीवर मला कम्फर्टेबल होत नाही चालायला, त्याच्यामुळे. त्यानंतर संध्याकाळी ना स्वराजची मी प्रश्नपत्रिका सोडवून घेत होते शताब्दीची, जे की सरांनी परत डबल सोडवून घ्यायला सांगितले. ती त्याला समजावून सांगत होती. त्यानंतर मितूनीने इतकं छान कटलेट बनवलं होतं ना, पोहे आणि बटाट्यापासून उकडलेला. खूप सुंदर झालं होतं आणि त्याच्यामध्ये वाटाणे पण टाकले होते आणि शिमला मिरची पण टाकली होती. त्याची टेस्ट एकदम एक नंबर आली होती आणि त्याच्यावर तिने शेव पण टाकली होती, त्यामुळे खूप अप्रतिम लागत होतं. तेच आम्ही खाऊन मग नंतर काही जेवलो वगैरे नाही. तिला ना जेवणाच्या बाबतीत कोणतीही गोष्ट सांगायला लागत नाही. जरा काही यूट्यूबवर व्हिडिओ बघितला रेसिपीचा की लगेच करते आणि खरंच तिच्या रेसिपी कधी कधी फसत पण नाहीत, खूप चांगलं होतं. एखादीच कुठलीतरी फसत असेल तर पुढे जाऊन मला वाटते ती सुगरणच होणार आहे. जसं की मी पण चौथीपासून थोडं थोडं म्हणजे भात आमटी वगैरे करायला शिकले, तसंच तीसुद्धा सेम माझ्यासारखंच 4वी-5वीपासून करायला शिकले. तर थोडं थोडं आता अजून जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करते, तर मला खूप छान वाटतं. आणि इकडे बघू शकता कटलेट आवडल्यामुळे ह्याची मस्ती चालू आहे. खूपच हॅपी हॅपी वाटतं आहे त्याला, त्यामुळे म्हटलं काय करायचं ते करू द्या, आम्ही खाऊन घेतो. तो तिकडे त्याने सेपरेट प्लेट घेतले, त्याचा तो खातो आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.